सकाळी जर का जेवण जरा हेवी झालेलं असतं, त्यातल्या त्यात पुरणपोळीचं जेवण म्हटलं की जरा 2 घास शिवायच खाल्लेले असतात. तर संध्याकाळी काहीतरी लाईट खावंसं वाटतं. तर त्यासाठीच आज संध्याकाळी जेवणात होतं दाल तडका आणि तो बाहेरून मागवला होता. कारण इकडे पप्पा त्यांच्या इकडे भाज्या खूप छान मिळतात, क्वांटिटी पण छान असते आणि टेस्टला पण छान असतात. तर दाल तडका मागवला होता आणि राईस फक्त जिरा राईस आईने घरी लावला होता. त्यानंतर आज तिने जेवणात ताकातल्या मिरच्या, दहीमध्ये ज्या काही मिरच्या आपण बनवतो तर त्यासुद्धा मला खूप आवडतात, तर त्याही तिने बनवून ठेवल्या होत्या. तर इथे मी आता संध्याकाळी फक्त ताटं करून देत होती. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजची आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पेशली ह्या ज्या काही भाज्या असतात जे की भातासोबत खाल्ल्या जातात, तर आधीला तर खूप जास्त आवडतात आणि मलाही आवडतात. भात, खिचडी, बिर्याणी हे जे काही प्रकार आहेत तांदळापासून बनणारे, तर ते आम्हाला सगळेच आवडतात. आधीला इडली डोसेसुद्धा खूप जास्त आवडतात. तर इथे माझ्या त्या ताटं करून झाले होते, जेवण वाढून झाले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आहो निघाले होते, त्यांना परत जायचं होतं म्हणून. आणि आता मी हे डायरेक्ट दुपारीच शूट करायला घेतलं होतं, कारण सकाळी उठायला खूप जास्त लेट झालं होतं. खूप ठरवलं होतं की थोडंसं लवकर उठून मंदिरात वगैरे जाऊन येऊयात म्हणून. पण कशाला काय, माहेरी आल्यावर एवढा आळस घुसतो की सकाळी उठणंच नाही होत. सगळ्या गोष्टी होतील पण सकाळी उठणं नाही होत. त्यामुळे खूप लेट झालं होतं, ऊनही झालं होतं, त्यामुळे मग ते कॅन्सल केलं. आणि हे जे तुळस मी तुम्हाला अशी दाखवली सुरुवातीला, तर ती उन्हामुळे अशी बांधून ठेवलेली असते, म्हणजे असं कवर केलेलं असतं तिला. कारण ती जी काही जागा आहे तर तिथे दिवसभर ऊन असतं, तर तिथे एवढा वेळ तर कोणी उभं नाही राहू शकत. आणि तुळस संध्याकाळपर्यंत पूर्ण अशी सुकल्यासारखी होते, त्यामुळे तो कापड तसा एक पर्याय म्हणून बांधलेला असतो. आणि इथे आता उन्हाळ्याची जे काही कामं असतात तर ती कामं चाललेली काकूकडे. तर गोधड्या शिवायचं काम सुरू होतं. म्हटलं बरेच दिवस झालं आपणही गोधडी शिवलेली नाही आहे. मला येतात बरं का शिवता, मी गोधड्या याआधी शिवलेल्या आहेत, पण आता भरपूर दिवसांचा गॅप झालेला असल्यामुळे मला वाटत नव्हतं की माझं जे काही गोधडी शिवायची जी काही लाईन असते तर ती सरळ जाते का, म्हणून ते मला चेक करायचं होतं. पण अजिबात मी विसरलेली नाही. खूप छान अशी गोधडी मी काकूला शिवायला मदत केली. थोडं शिवलं होतं, थोडा टाईमपास म्हणून दुपारी, कारण तिकडच्या घरात इलेक्ट्रिशियन आले होते माझ्या आईकडे. तर ते काम चालू होतं, त्यामुळे लाईट बंद होती, खूप गरम होत होतं, उकडत होतं. तर मग मी इकडच्या घरात थांबली होती थोड्या वेळ. मग नुसतं बसण्यापेक्षा म्हटलं आपणही करून बघूयात, भरपूर दिवस झाले असं काही केलेलं नाही आहे. आणि खरं तर मग गोधडी मशीनवरही शिवली जाते, पण हाताची शिवलेली खूप छान असते आणि दिसायलाही खूप छान दिसते ती. आणि काकूचे तर एवढे छान स्टिचेस येतात, जे काही टाके आपण म्हणतो ते एकसारखे खालून वर दोघं साईडने सारखे असतात आणि खूप सुंदर एका लाईनीत ती शिवते. तर एवढं परफेक्ट मला नव्हतं जमत, पण ठीक आहे, शिवलं होतं मी आणि खूप छान शिवते मी. पण आता खूप दिवसांचा गॅप झाल्यामुळे पण एक होतं की लाईन माझी अशी वाकडी तिकडे अजिबात झालेली नव्हती, स्ट्रेटच आली होती. तर हाऊस म्हणून थोडा वेळ मी काकूला तिथे ते शिवू लागली होती गोधडी. आणि किती भारीतल्या रग येऊ दे, ब्लँकेट येऊ देत, चादरी येऊ देत, पण ही जी गोधडी आहे तर हिची जी उब असते हिची सर कुठल्याच गोष्टीला येत नाही. म्हणून सुद्धा आता भरपूर लोक बाहेरून सुद्धा शिवून घेतात गोधड्या, स्पेशली त्यांना आवड असते त्यांना. तर सध्या आता गावाकडे उन्हाळी वाढवण्यासोबत हे सुद्धा कामं सुरू आहेत. आणि तसं तर वाढवण्यांचं खूप आधी बनवलं जातं, हिवाळ्याच्या एंडिंगलाच ते बनवून घेतात, कारण जास्त उन्हामुळे तोही त्रास होतो बनवायला वगैरे, म्हणून ते आधीच करून घेतात. आणि कोणाकोणाकडे अजून अशा गोधड्या शिवल्या जातात त्यांना मला कमेंट करून नक्की सांगा, आणि कोणाला आवडतात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या गोधड्यांची सगळ्यात खास मला आवडणारी गोष्ट म्हणजे एक ती की आपल्या आई, आजी, मावशी, आत्या वगैरे ज्यांच्या कोणाच्या जुन्या साड्या असतात त्या असोत नसोत ह्या जगात, पण त्यांची आठवण म्हणून त्या आपल्यासोबत असतात. एक गोधडी अंगावर घेतली की पटकन त्यांची आठवण आपल्याला येऊन जाते. तर तोही एक त्याचा फायदा आहे. आणि आता बरेच जण कस्टमाइज अशा गोधड्या बनवून घेत आहेत. लहानपणीचे लहान मुलांचे जे काही कपडे असतात तर ते सगळे जमा करून त्या कपड्यांची गोधडी बनवली जाते पूर्ण एक, म्हणजे ते आयुष्यभर लक्षात राहतं की ह्या वेळेला हा ड्रेस घेतला होता, ह्या ड्रेसमध्ये बाळ आपलं अचानक डोळ्यासमोर तसंच दिसतं आपल्याला की हे घातल्यावर तो कसा दिसत होता किंवा कशी दिसत होती आपलं बाळ लहानपणीचं. तर तीही एक खूप खास गोष्ट आहे. तर त्यानंतर इकडच्या घरात आता काम झालेलं होतं, मग मी इकडे आली परत. आणि ज्या काही साड्या आणलेल्या आहेत तर मी तुम्हाला आता नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा मग इथून गेल्यानंतरच आता तुमच्यासोबत मी शेअर करेल, कारण मी भरपूर अशा सिंथेटिक साड्या आता डेलीवेअरच्या घेतलेल्या आहेत. किती घेतलेल्या आहेत, कोणत्या घेतलेल्या आहेत ते डिटेलमध्ये मी तुम्हाला तिकडे गेल्यावर एक व्हिडिओ बनवेल. कारण काय झालं की माझ्याकडे अशा हेवी साड्या भरपूर होत्या, असं कुठेतरी जायला यायला घालायला वगैरे किंवा कार्यक्रमांसाठीच्या, पण असं घरातल्या घरात पूजेला वगैरे असं काही नेसायचं असलं की त्यांच्यात खूप जास्त गरम होतं. तर बारीक ज्या काही डेलीवेअरच्या साड्या असतात तर त्या नव्हत्या माझ्याकडे, तर मी आता ते भरपूर असे घेऊन आलेली आहे. तर किती कोणत्या ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगेल तिकडे गेल्यावर नाशिकला, पण आत्ता मात्र शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवते.
तर ह्या काही साड्या आहेत त्यांना आता मला एका साईडने लेस असते आता जनरली सगळ्याच साड्यांना, आणि एका साईडला काय तो पिको करायचा असतो आपल्याला, आणि त्याचमुळे मग मी सगळ्या साड्यांना एका साईडने जो काही ब्लाऊज पीस असतो तो कट करून घेतला, आणि जे बारीक आपण गोट वाढून घेतो तर तसे गोट वाढून घेतले, फॉल घरच्या घरी लावून घेतलं. तर हे काम मला आता करायचं होतं, त्यामुळे सगळ्यात आधी तर साड्यांना थोडंफार ज्या साड्यांना स्टिचवाले ब्लाऊज होते, एक शिलाई मारलेले असते तर ते काढून घेतले, आणि बाकीचे जे काही साड्या होत्या तर त्यांच्यातून कट करून काढायचे ब्लाऊज होते. तर ते हे एवढं काम असं मी आज दुपारी केलं, आणि कंटाळा तर मला खूप येत होता. पण झालं असं की घरी गेल्यावर एक विचार केला की घरी गेल्यावर याआधीसुद्धा माझे 2-3 साड्या घेऊन तशाच पडलेल्या आहेत, त्यांना ना पिको करणं झालं आहे ना फॉल लावणं झालेलं आहे, तशाच ते नेसून होत आहेत. म्हटलं घरी गेलं की तर कामांमुळे ह्या कामाकडे दुर्लक्ष होतं, तर इथे आता आहे वेळ आहे, मशीन आहे काकूची, तर इथंच करून घेते म्हटलं दुपारी. असंही जेवण झाल्यानंतर एवढ्या लवकर झोप नाही लागत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या साडीला मी आता कट करते ही व्हाईट रंगाची साडी, तर मला एवढी आवडली ती साडी, आणि ती खास म्हणजे मी प्रदोषचे जे काही उपवास करते त्यासाठी ती मी घेतलेली आहे. माझ्याकडे आहेत 1-2 साड्या याआधीसुद्धा, पण त्या खूप हेवी वाटतात मला त्या, आणि त्या मानाने ही खूप लाईट वेट असल्यामुळे मला खूप एक्साइटमेंट होती, कारण आता उद्याला लागलेच प्रदोषाला आणि मला त्याला नेसायचं होतं, म्हणून त्याची जरा जास्त घाई होती. मला एक्साइटमेंट होती की कशी दिसेल नेसून म्हणून, कारण त्याच्यातलं ब्लाऊज जरी मी स्टिच नाही केलं तरी मी सोबत जे आणलेले तर ते ब्लाऊज त्यावर परफेक्ट जाते, म्हणून सगळ्यात आधी तर तेच अर्जंट होती करायची. त्यानंतर ह्या इतरही काही साड्या होत्या तर त्यांचे ब्लाऊज पीस कट करून घेतले. म्हणजे इथे आता माझ्या साड्या तयार झालेल्या आहेत, ब्लाऊज जेव्हा शिवून होतील तेव्हा होतील, पण तोपर्यंत दुसऱ्या ब्लाऊजवर मिसमॅच करून मी त्यांना नेसू शकते. आणि तसं तर चाललं आहे माझं की ते 1-2 ब्लाऊज आपण शिवून घेऊयात, म्हणून बघूया आता पुढे काय होतं. ते सगळं मूडवर डिपेंड करतं, कधीतरी वाटतं खूप काम करावं, कधीतरी वाटतं काहीच न करता फक्त पडून राहावं, तर असं काहीतरी आता चाललं आहे सध्या. आणि ही जी साडी आहे ब्लॅक कलरची, तर ह्या साडीमध्ये ब्लाऊज इतकं सुंदर निघालं आहे, म्हणजे ह्या साडीचं कलर कॉम्बिनेशन इतकं भारी आहे, तुम्हाला तुमच्या लक्षात आलंच असेल, खूप छान आहे. आणि म्हणूनच मी ही साडी घेतली, नाही तर मी काळी साडी घेणार नव्हती, कारण ऑलरेडी माझ्याकडे 2-3 काळ्या साड्या आता झालेल्या आहेत, पण त्या हेवीमधल्या असल्यामुळे ही एक लाईट वेट वाटली मला, पटकन नेसायला बरं पडतं म्हणून मी ही घेतली. आणि आता सगळ्याच साड्या माझ्या नाही आहेत, आणि माझे जे काय आहेत अजून 1-2 साड्या तर त्यांना मला करायचं नव्हतं एवढं अर्जंट, म्हणून ते मी बाजूलाच ठेवलेल्या आहेत. आणि आईची काकूची वगैरे यांच्यासुद्धा साड्यात आता यात आहेत. तर ही जी साडी आहे तर ही आईची आहे, रेड कलरमध्ये, खूप छान आहे ही साडीसुद्धा, पण हिला सेम ब्लाऊज आहे, रनिंग ब्लाऊज आहे, जशी साडी तसंच ब्लाऊज आहे, पण तरीसुद्धा ती खूप छान वाटत होती. आणि ही एक साडी आहे तर यातलं ब्लाऊज काढावं की नको असं मी थोडंसं कन्फ्यूज होती, म्हणून ती मी बाजूलाच ठेवली काही कट वगैरे न करता. आणि ही जी साडी आहे तर ही काकूची साडी आहे, आणि हिला कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, बांधणीमधले आहे, रेड कलर तर आहेच, पण ब्लाऊजचा कलर डार्क ग्रीन कलर असल्यामुळे खूप छान ते वाटत होतं कॉम्बिनेशन. आणि या सगळ्या साड्या मी स्वतः नेसून बघितल्या होत्या ड्रेसवरच, पण खूप छान वाटत होते, आणि स्पेशली ही रेड साडी खूप छान दिसत होती, कारण लाल रंग हा प्रत्येकालाच उठून किंवा मग खुलून दिसतो प्रत्येक स्किन टोनलाच, तर खूप छान वाटत होती ती सुद्धा. आणि ब्लाऊज तर मग त्याहूनही सुंदर आहे त्याच्यात आणखीन. आणि ह्या सगळ्या साड्या मी कोणाकडून घेतलेल्या आहेत तर हे सुद्धा मी तुम्हाला घरी गेल्यावर एका सेपरेट व्हिडिओ बनवेल, तर त्यात सांगेल. खूप छान रिजनेबल प्राईसमध्ये त्या साड्या सगळ्या मला मिळालेल्या आहेत, म्हणून मी एवढ्या सगळ्या साड्या एकाच वेळेला खरेदी केलेल्या आहेत. आणि कापडाबद्दल बोलायचं झालं तर खूप छान असं कापड आहे सगळ्या साड्यांचं, कुठल्याच साडीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. साडीची हाईट, साडीची लेंथ सगळं काही एकदम परफेक्ट आहे, म्हणून मी म्हटलं परत परत येणं होत नाही, म्हणून खूप साऱ्या साड्या घेऊन ठेवल्या. त्यानंतर इथे आता काकूचं मशीन होतं मोटर, आणि मला मोटरची सवय नसल्यामुळे ते स्पीडमध्ये खूप पुढे निघून जातं, किंवा मग शिलाईच मला व्यवस्थित घेता येत नव्हती, स्पीड माझ्याने तो आवरला जात नव्हता. त्यामुळे म्हटलं रिस्क घेण्यापेक्षा आपण आता पॅडल जे काही असतं तर दोरीच लावून घेतली मी, आणि साधं मशीन त्यावरच मी आता सगळ्या साड्यांना एका साईडला गोट वाढून घेतले थोडे थोडे. आणि त्यानंतर फॉलसुद्धा मला लावायचा होता, 2-3 साड्यांना फॉल लावायचा होता, कारण आई वगैरे तिच्या साड्यांना काही फॉल वगैरे लावत नाही, तर आई आणि काकू लावते, पण तिच्या साडीला फक्त मी आता गोटच करून दिला होता. आणि माझ्या 2 साड्या होत्या जे की मला नेसायच्या होत्या, 3 जे की अर्जंट मला तयार करून घ्यायचे होते घरी जायच्या आधी, तर त्यांनाच मी काय तो फॉल लावून घेतला. आणि त्यातल्या त्यात काकूकडेच फॉल मिळतात, तर जेवढे अवेलेबल होते ज्या साड्यांवर भेटले ते मी लावून घ्यायचा प्रयत्न केला, कारण घरी गेल्यावरही बऱ्याच दिवस त्या साड्या तशाच पडून असतात, आणि मग त्या तयार नसतात तर त्यांना नेसणं होत नाही. त्यामुळे म्हटलं जेवढ्या होत आहेत आपल्याकडे वेळ आहे तर करून घेऊयात. तर तेवढ्या 2 ते 3 साड्यांना मी एका साईडने फॉल मशीनला लावून घेतला होता, आणि एका साईडला हाताने आपल्याला जी काही हातशिलाई करायला लागते तर ते करून घेतलं होतं. आणि इतकं जास्त उकडतं इकडे, 2-3 साड्यांना काय ते मी गोट वाढून घेतले आणि फक्त खालून फॉल लावलं, तेवढ्यात मी पूर्ण ओली झाली होती घामाने, एवढं गरम होत होतं दुपारच्या वेळेला. सकाळी आणि संध्याकाळी थोडं बरं वाटतं, पण मग दुपारी खूप जास्त उकडतं. आणि सध्या रोज रात्री आता एक लुडोचा गेम झाल्याशिवाय तर आधीचं मनच भरत नाही,
तर तेच आमचं खेळणं चाललं होतं आणि खूप छान असं लिंबाचं झाड आहे अंगणात आणि खूप छान हवा लागतं. रात्रीच्या वेळेला खूप छान वाटतं, कितीतरी वेळ जागी राहावं असं वाटतं आणि बाहेर बऱ्याच वेळा मी चक्रा मारत असतो. तर इथे आमचं आता लुडो खेळणं चाललं होतं. अंधार असल्यामुळे फारसे काही आम्ही दिसत नाही आहे. तर असं आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.